नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पेमेंट बँक्स बद्दल सगळी डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे। पेमेंट बँक्स ह्या कुठल्या कुठल्या सुरू झाल्यात, अजून याचे बेनिफिट्स काय आहेत, याच्यामध्ये रिस्क किती आहे, त्याच्यानंतर याचे फॅक्ट्स जे महत्त्वाचे आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात, याचे फीचर्स कोणते कोणते आहेत आणि कुठल्या ऍक्टच्या अंडर हे पेमेंट बँक काम करतील, तर हे सगळे इन्फॉर्मेशन आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे। अतिशय महत्त्वाचं लेक्चर असेल तुमच्यासाठी। तर आपण बघूयात, सुरुवात करू। तर पेमेंट बँक हा जो ह्याचे जे कन्सेप्ट आहे हा कशासाठी इंट्रोड्यूस झाला, तर लोकांमध्ये एक फायनान्शियल इन्क्लुजन वाढावं, म्हणजेच प्रत्येक घटकाचा, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा हा आपल्या बँकिंग सेक्टरमध्ये सहभाग व्हावा, म्हणून हा पेमेंट बँकचा कन्सेप्ट आलेला आहे। ओके, याचे जे फीचर्स आहेत आपण ते पुढे बघणारच आहे। आपल्या देशामध्ये प्रत्येक 1 लाखांच्या अडल्ट लोकसंख्येमागं फक्त 13च कमर्शियल बँकचे ब्रांचेस असतात। ओके, त्याच्यामुळं हा आकडा फार कमी आहे। बाकीच्या देशांमध्ये हा आकडा खूप जास्त असतो, म्हणजेच ज्या बँकांचे ब्रँचचा नंबर आहे हा फार कमी आपल्या देशामध्ये। 1 लाखांमागं फक्त 13च ब्रँचेस आहेत, त्याच्यामुळं हा आकडा सुद्धा वाढणं गरजेचंच आहे। आणि ज्या फॅसिलिटीज आहेत ह्या सगळ्या घटकांमध्ये पोचाव्यात, म्हणूनच आपण हे पेमेंट बँक इंट्रोड्यूस करतोय। याच्यासाठी एक कमिटी होती, नचिकेत मोर कमिटी होती, जिने एक रिपोर्ट पब्लिश केला 2014 मध्ये। त्यानुसार पेमेंट बँक असाव्यात आणि त्याच्यामध्ये काय काय फंक्शनल असावे हे या नचिकेत मोर कमिटीने रिकमेंड केलेलं आहे। ओके, त्याच्या वेगवेगळ्या म्हणजे जे पेमेंट बँक आहेत, कुठल्या कुठल्या बँकला अप्रुव्हल भेटले ते पण आपण बघणार आहे। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकूण 1100 ऍप्लिकंट्स होते किंवा 1100 वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, यांना पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी लायसन प्रोव्हाइड केलेले आहे। ओके, तर एकूण 41 ऍप्लिकंट्स होते। एकूण 41 पैकी 11 जणांचं सिलेक्शन केलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, आणि याच कमिटीने, म्हणजेच ही जी एक कमिटी होती ही कमिटी ऑफ सेंट्रल बोर्ड CCB या नावाने ओळखली जाते, आणि त्याच्यामध्येच हे डॉक्टर नचिकेत मोर हे त्याचे हेड होते। ओके, तर त्यांच्याच अंडर एकूण 11 ऍप्लिकंट्सचं सिलेक्शन झालं, त्यांना लायसन प्रोव्हाइड करण्यात आले, त्यांना एक परवानगी देण्यात आली की तुम्ही पेमेंट बँक सुरू करू शकता। ओके, म्हणजे बऱ्याचशा फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्यानंतर बँक सुरू होणार। ओके, तर आतापर्यंत वेगवेगळ्या बँक, ज्या 11 बँकला किंवा 11 वेगवेगळ्या सेक्टर्सला या इंडस्ट्रीजला जे लायसन प्रोव्हाइड केले त्याच्यामध्ये आहे आदित्य बिर्ला, त्याच्यानंतर एअरटेल आहे, चोला, त्यानंतर भारतीय डाक म्हणजेच इंडियन पोस्ट, त्यानंतर फिनो, NSDL, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मास्युटिकल्स, पेटीएम, टेक महिंद्रा आणि वोडाफोनचा M-Pesa। तर या 11 वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत ज्यांना पेमेंट बँकचा दर्जा दिलेला आहे। ओके, किंवा लायसन यांना अप्रुव्हल दिलेलं आहे RBI कडून। आता याच्यामध्ये ज्या 3 अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत ज्यांनी हे लायसन रद्द करून टाकलं किंवा हे लायसन रिटर्न देऊन टाकलंय, त्या म्हणजे चोला, त्यानंतर सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आणि टेक महिंद्रा। या तिघांनी त्यांच्याकडे जे लायसन RBIने त्यांना दिलं होतं ते परत त्यांनी कॅन्सल करून टाकलं। ओके, आणि ज्या सध्या पेमेंट बँक म्हणून काम करत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एअरटेल मनी, त्याच्यानंतर आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि पेटीएम रिसेंटली सुरू झालेली आहे। ओके, तर या तिघांबद्दल सुद्धा आपण या लेक्चरमध्ये माहिती जाणून घेणारच आहे। त्याआधी आपण जे कुठल्या कुठल्या ऍक्टच्या अंडर हे जे पेमेंट बँक आहे ते कार्यरत असतात किंवा कुठले ऍक्ट्स त्यांना लागू पडतात ते बघूत। तर जे पेमेंट बँक आहे यांना शेड्यूल्ड बँक हा दर्जा दिलेला आहे। सेक्शन 42(6)A हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऍक्ट 1934 नुसार त्याच्यातल्या सेक्शन 42(6)A मध्ये या पेमेंट बँक्सला शेड्यूल्ड बँक्सचा दर्जा दिलेला आहे। ओके, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, आपल्याला आयोग अशा प्रकारचा प्रश्न विचारतो की पेमेंट बँक्सला कुठल्या प्रकारच्या बँक्सचा दर्जा आहे, तर शेड्यूल्ड बँक हा त्यांना दर्जा दिलेला आहे। ओके, यांच्यानंतर याला जे लायसन दिलेलं आहे हे सेक्शन 22 नुसार दिलेलं आहे। ओके, बँकिंग रेग्युलेटिंग ऍक्ट 1949 मधल्या सेक्शन 22 नुसार या पेमेंट बँक्सला लायसन दिलेलं आहे, आणि त्यांना खालील काही ऍक्ट्स आहेत हे फॉलो करावे लागतात। जसं की पहिला म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934, बँकिंग रेग्युलेटरी ऍक्ट 1949, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट 1999 आणि पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट 2007। तर हे ऍक्ट जे आहेत हे गव्हर्निंग बॉडीज आहेत ह्या पेमेंट बँकसाठी। हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, आपल्याला एक्झाममध्ये विचारतात असे प्रश्न। ओके, आता थोडेसे फीचर्स जाणून घेऊयात, या पेमेंट बँकचे फीचर काय काय आहेत। तर पेमेंट बँक ह्या बाकीच्या सगळ्या बँक सारखंच त्यांचं ऑपरेशन राहणार आहे, काही थोडेसे फरक आहेत ते पण आपण बघू।
तर पेमेंट बँकचे जे पहिला फीचर आहे त्याच्यामध्ये असं आहे की पेमेंट बँक विल ऑफर पेमेंट अँड रिमिटन्स सर्व्हिसेस, म्हणजे जे पेमेंटचे जे वेगवेगळ्या ऑफर्स असतात जसं की ऑनलाईन सिस्टीम प्रोव्हाइड करून देतील किंवा चेक देतील, तर ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या पेमेंट बँक थ्रू मिळणारच आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे इट कॅन डील इन इन्शुरन्स प्रोडक्ट अँड म्युच्युअल फंड्स. हे एका स्मॉल स्केलमध्ये इन्शुरन्स प्रोडक्ट आणि म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा पेमेंट बँक कार्यरत असतील. ओके, तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे या बँकांकडून एटीएम आणि डेबिट कार्ड भेटणारे, मात्र क्रेडिट कार्ड हे बँक्स प्रोव्हाइड नाहीत करणार. ओके, तर कुठले कुठले कार्ड भेटू शकतात? एटीएम आणि डेबिट कार्ड भेटू शकतं, मात्र क्रेडिट कार्ड भेटणार नाहीये. ओके, कारण याला एक रिझन आहे, कारण या ज्या बँक आहेत या पेमेंट बँक असतील ह्या लोनच प्रोव्हाइड करत नाहीत, त्याच्यामुळे क्रेडिट कार्ड ते देणारच नाहीत. ओके, पॉईंट 4 आहे याच्यामध्ये तो म्हणजे द बँक ऑर द पेमेंट बँक कॅन प्रोव्हाइड फॉरेक्स कार्ड्स टू ट्रॅव्हलर्स. ओके, म्हणजे फॉरेक्स कार्ड एक अशा प्रकारचे कार्ड असेल की जे फॉरेन ट्रॅव्हलर्स असतील तर त्यांना त्यांच्या करन्सी चेंज करून घेण्यासाठी बँकमध्ये लाईनमध्ये थांबायची गरज नाहीये. ओके, त्यांच्याकडे जी करन्सी असेल त्यांना एक कार्ड प्रोव्हाइड केलं जाईल, ते कुठेही कार्ड ते स्वॅप करून त्याच्यातून पेमेंट करू शकतील. ओके, म्हणजे त्यांना फॉर एक्झाम्पल कोणी US वरून आला असेल तर त्याला त्याचं डॉलरचं कन्व्हर्जन इंडियन रुपीजमध्ये करायचं, त्याच्यानंतर तो पैसे सगळ्यांना पे करेल असं करायची गरज नाही पडणार. तो फक्त हे फॉरेक्स कार्डला अप्लाय करायचं आहे त्यांनी. ते कार्ड भेटल्यानंतर तो कार्ड तो कुठेही यूज करू शकतो ऑल ओव्हर इंडिया. ओके, त्याचा वापर तो डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड म्हणून करू शकतो. ओके, आणि याच्यामधली एक महत्त्वाची कंडिशन ती म्हणजे या ज्या बँक आहेत ह्या बॅलन्स सुद्धा होल्ड करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये आपण डिपॉझिट करू शकतो, मात्र 1 लाखांपेक्षा जास्त डिपॉझिट आपण पर कस्टमर या बँकांमध्ये करू शकणार नाहीये. ओके, ही एक महत्त्वाची कंडिशन आहे. 1 लाख रुपये हे पर कस्टमर एक लिमिट असणारे 1 लाखापेक्षा जास्त अमाऊंट कोणी डिपॉझिट करू शकणार नाहीये. ओके, तर हे एक त्याचं लिमिटेशन आहे. मात्र फ्युचरमध्ये पेमेंट बँकवरती ज्यावेळेस त्यांचा एक रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्ह भेटायला सुरू होईल त्यावेळेस ही लिमिट ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट वाढवल. ओके, आणि याच्यातून आपण बघितलं इंटरनेट बँकिंग भेटणार आहे, अदर सर्व्हिसेस भेटणार आहेत, पण याच्यातून लोन मात्र आपल्याला भेटणार नाहीये. ओके, म्हणजे इट विल नॉट प्रोव्हाइड लोन. ओके, आणि जे नॉन रेसिडेन्शियल इंडियन असतील तर यांना सुद्धा हे अशा प्रकारचं जे पेमेंट बँक आहेत याच्यामध्ये अकाउंट उघडता येणार नाहीये. ओके, हे सुद्धा एक त्याचं लिमिटेशन आहे. त्याच्यानंतर इट इज मॅन्डेटरी फॉर पेमेंट बँक टू होल्ड मिनिमम कॅपिटल ऑफ ₹100 करोड. म्हणजेच या पेमेंट बँक्स ज्या असतील सगळ्या तर यांना एक मिनिमम कॅपिटल त्यांचं एक ₹100 करोड एवढं ठेवणं गरजेचं आहे. ओके, आणि हाच क्रायटेरिया ठरवून अशा वेगवेगळ्या बँकांना लायसन प्रोव्हाइड केलेले आहे. जे 41 वेगवेगळे ऍप्लिकंट होते त्याच्यामधून 11 सिलेक्ट केले, ते याच क्रायटेरियामधून सिलेक्ट केले की त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं पेमेंट म्हणजे त्यांच्याकडं किती ठेव रक्कम आहेत किंवा त्यांचा स्टेटस काय आहे, तर हे सगळं विचार करूनच 11 बँकांना लायसन देण्यात आलं होतं आणि त्याच्यापैकी 3 सध्या वर्किंग सुद्धा आहेत. ओके, आणि या बँकांमध्ये सुद्धा 74% हा FDI अलाउड आहे. त्याच्यानंतर जसं आपण बघितलं कंडिशन नो लोन, नो क्रेडिट कार्ड आणि नो फिक्स डिपॉझिट्स. तर लॉंग टर्मसाठी जे फिक्स डिपॉझिट असतात, ज्या FD असतात, तर ह्या सुद्धा या पेमेंट बँकमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीयेत. ओके, आणि या बँकांना सुद्धा बाकीच्या बँकसारखं KYC नॉर्म्स ह्या फुल करणं गरजेचंच आहे. ओके, म्हणजे नो युअर कस्टमर्स जे नॉर्म्स आहेत या पेमेंट बँकवरती सुद्धा ते नॉर्म्स लागू पडतात. ओके, तर हे सगळे फीचर्स होते त्याचे. आता ज्या बँकांना परमिशन भेटली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली ती म्हणजे एअरटेल पेमेंट बँक. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर ही जी एअरटेल पेमेंट बँक असणार आहे ही भारती एअरटेल लिमिटेड ह्याचीच एक सबसिडरी म्हणून काम करेल. याच्यामध्ये महिंद्रा बँकचे सुद्धा होल्ड काही शेअर आहेत. 19.9% म्हणजे 19.9% हे महिंद्रा बँकेचे सुद्धा शेअर आहेत त्याच्यामध्ये. आणि ही आपल्या देशातली फर्स्ट पेमेंट बँक आहे जिची सर्व्हिस राजस्थानमध्ये सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे राजस्थानपासूनच या एअरटेल पेमेंट बँकची सर्व्हिस सुरू झाली आहे. ओके, तर राजस्थानमध्ये त्यांनी प्रयोग केला आहे. आता बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या एअरटेलच्या पेमेंट बँक सुरू होतील. ओके, आणि एअरटेलचे जे वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत किंवा जे एअरटेलचा जो मोबाईल नंबर असणार आहे युजरचा तोच त्याचा बँक अकाउंट म्हणून काम करेल. ओके, म्हणजे जे अकाउंट असणार आहे त्याचं जे पेमेंट जे एअरटेल पेमेंट बँकचं जे अकाउंट असणार आहे तो एअरटेल मोबाईल सबस्क्रायबर असेल किंवा एअरटेलचा सिमचा सबस्क्रायबर असेल तर तोच त्याचा अकाउंट नंबर म्हणून कार्यरत असेल. ओके, आणि याच्यामधून एक महत्त्वाचा फायदा होणार आहे तो म्हणजे एअरटेल पेमेंट बँकचा जो इंटरेस्ट रेट आहे हा 7.25% पर ॲनम एवढा आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही काही डिपॉझिट अमाऊंट केली असेल सेव्हिंग अकाउंटमध्ये तर तुम्हाला
7.25% हा तुम्हाला व्याजदर भेटणार आहे. ओके, तर हा एक महत्वाचा आहे, हायेस्ट व्याजदर असेल हा. जवळपास म्हणजे एसबीआयचं वगैरे जर तुम्ही कम्पेअर केलं तर 4% किंवा 4.5% एवढा दिला जातो. मात्र एअरटेलकडून आता हा 7.25% एवढा भेटू शकतो. ओके, आणि ही पण बँक, यांना सुद्धा एक लायसन आहे की ते डेबिट कार्ड प्रोव्हाइड करू शकतील, एटीएम कार्ड प्रोव्हाइड करू शकतील. मात्र सध्या ते पेमेंट बँक म्हणजे एअरटेलची पेमेंट जी बँक आहे ही सध्या हे जे डेबिट कार्ड आहेत हे प्रोव्हाइड करणार नाहीयेत. ते नंतर मात्र सर्व्हिस ज्यावेळेस त्यांची ऍक्टिव्ह होईल चांगल्या पद्धतीने त्यानंतर प्रोव्हाइड करतील. ओके, मात्र सध्या ते डेबिट कार्ड इश्यू करत नाहीयेत. ओके, तर हे सगळे महत्त्वाचे फॅक्ट्स होते एअरटेल पेमेंट बँकशी संबंधित. आता जी दुसरी बँक जी सँक्शन झाली पेमेंट बँक म्हणून ती म्हणजे IPPB म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर याच्यामध्ये ही गव्हर्नमेंट ओन्ड बँक आहे पूर्णपणे. 100% जो याचा शेअर होल्डर आहेत हे आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. ओके, आणि याच्यासाठी टोटल एक्सपेंडिचर हा 800 करोड रुपये एवढा लागलेला आहे गव्हर्नमेंटला. आणि याच्या आपल्या देशामध्ये पूर्ण 650 ब्रँचेस असतील जिथं या पेमेंट बँक म्हणून कार्यरत असतील. ओके, आणि गव्हर्नमेंटचं एम सुद्धा असं आहे की एकूण संपूर्ण देशामध्ये 5000 ATM सुरू करणे. ओके, म्हणजे IPPBचे एकूण आपल्या देशामध्ये 5000 ATM सुरू करणे हे सुद्धा गव्हर्नमेंटचे एक टार्गेट आहे. ओके, तर हे सगळं जी माहिती होती ही तुम्हाला महत्त्वाची आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकबद्दल एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतो. आणि समोर जे तुम्हाला दिसते शॉर्टमध्ये ह्या पेमेंट बँकच्या सर्व्हिसबद्दलची माहिती दिलेली आहे. म्हणजे कस्टमर सेव्हिंग अकाउंट पण उघडू शकतो, करंट अकाउंट सुद्धा उघडू शकतो या बँक्समध्ये, पेमेंट बँक्समध्ये. त्याच्यानंतर त्याचा जो बॅलन्स आहे हा 1 लाखांपेक्षा तो जास्त ठेवू शकणार नाहीये, म्हणजे जी ठेव असणार आहे ही 1 लाखांपेक्षा जास्त नसावी. त्याच्यानंतर याला ATM आणि डेबिट कार्ड भेटतील, मात्र क्रेडिट कार्ड भेटणार नाहीये. या व्यक्तीला ज्याचा अकाउंट असणार पेमेंट बँकमध्ये त्याला लोन प्रोव्हाइड करून देणार नाहीयेत, म्हणजे लोन पण भेटणार नाहीये. ओके, तर हे सगळे त्याचे फायदे आणि त्याचे फीचर्स दिलेले आहेत, तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये इथं कामी पडतील. ओके, आता आपण त्याचे बेनिफिट्स बघू. बेनिफिट्स म्हणजे कसं आहे, याचं ॲप्लिकेशन आपल्याला किती समजलंय आणि याच्यातून आपण काय निष्कर्ष लावू शकतो. एक्झाममध्ये अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न बनतो. तर बेनिफिट्स काय काय होतील, तर इट विल सेव्ह प्रिंटिंग अँड मेंटेनन्स कॉस्ट ऑफ RBI. म्हणजे RBIचा जो नोटा छापायचा कॉस्ट आहे किंवा त्याचा मेंटेनन्सचा जो कॉस्ट आहे हा सुद्धा कमी होऊ शकतो, कारण ट्रान्झॅक्शन हे जास्त करून ऑनलाईनच होतील. त्याच्यामुळं याचा एक मुख्य फायदा तो म्हणजे हाच की तुमच्या नोटा छापायचा आणि त्याचा मेंटेनन्स ठेवण्याचा खर्च वाचणार आहे. जवळपास 12,000 करोड रुपये पर इयर हा RBIला खर्च येतो फक्त याच्या मेंटेनन्ससाठी, त्याच्यामुळे तो सुद्धा पैसे वाचणार आहेत. ओके, दुसरा एक बेनिफिट आहे ते म्हणजे आपले जे मॅन आवर्स असतात, म्हणजे जे वर्किंग आवर्स आहेत हे वाचतील, म्हणजेच सेव्हिंग होणारे या व्हॅल्युएबल टाईमची, जेणेकरून आपल्याला तो टाईम दुसरीकडे यूज करून त्याच्यातून आपल्या इकॉनॉमीमध्ये चांगली डेव्हलपमेंट करता येईल. ओके, जसं की तुम्ही बघाल तर बँकमध्ये DD वगैरे जर आपण बनवत असाल तर आपला अख्खा दिवस जातो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कुठं तुम्ही लाईट बिल वगैरे भरत असाल तर त्याच्यामध्ये लाईनमध्ये उभारण्यात पूर्ण दिवस जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे मॅन आवर्स असतात हे सुद्धा वाचतील आणि हे सुद्धा आपल्या इकॉनॉमिक्समध्ये अफेक्ट करतात. ओके, त्यानंतर अजून एक बेनिफिट हा केनियामध्ये आपल्याला बघायला भेटलाय. तर केनिया हा जो एक देश आहे याच्यामध्ये टोटल त्यांच्या ट्रान्झॅक्शनपैकी 25% ऑफ देअर GDP ट्रान्झॅक्शन्स हे मोबाईल पेमेंटद्वारे होतात. त्याच्यामुळं हे जे आपण वरती डिस्कस केलेले बेनिफिट आहेत हे केनियामध्ये अनुभवायला सुद्धा भेटलेले आहेत. ओके, म्हणजे त्यांचा जो प्रिंटिंग कॉस्ट आहे ही सुद्धा रिड्यूस झाली, त्याच्यानंतर त्यांचे मॅन आवर्स वाचलेले आहेत. ओके, आणि केनिया हे त्याचं एक चांगलं एक्झाम्पल आहे. केनियामध्ये वोडाफोनचा जे M-पैसा आहे हे सध्या तिथं मोबाईल पेमेंट म्हणून कार्यरत आहे. ओके, तर हे तुम्ही ॲज अ जनरल नॉलेज पण लक्षात ठेवू शकता. मात्र ह्या ज्या पेमेंट बँक आहेत ह्याच्यामध्ये काही रिस्क सुद्धा आहेत, जसं की याच्यामध्ये आपल्याला जे पॉप्युलेशन आहे आपलं त्याला व्यवस्थित टार्गेट करणं गरजेचं आहे, कारण आपल्यापैकी बराच आपला देश हा अजून एवढा डेव्हलप झालेला नाहीये. हे जे ट्रान्झॅक्शन असतात, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन, याच्यामध्ये आपण कुठेतरी पाठीमाग आहे. त्याच्यामुळं या क्षेत्रामध्ये फोकस ठेवून त्यांना ज्यावेळेस आपण डेव्हलप कराल, या पॉप्युलेशनला ज्यावेळेस डेव्हलप कराल त्यावेळेस व्यवस्थित पद्धतीने हे जे पेमेंट बँक आहे हे चालेल. मात्र सध्या आपण या पॉप्युलेशनचा जर विचार केला, आपल्या देशामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त असे लोकसंख्या आहे की जी ट्रान्झॅक्शन करत नाहीये. त्याच्यामुळं यांच्यावरती फोकस ठेवणं गरजेचं आहे. ओके, आणि त्यांना लिटरेट बनवणं गरजेचं आहे. ओके, लिटरेट इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे लिटरेट आपण त्यांना बनवणं गरजेचं आहे. ओके, त्याच्याबरोबर दुसरा एक रिस्क पॉईंट आहे तो म्हणजे
आपल्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच आपल्या देशामध्ये इंटरनेटची जी बँडविड्थ आहे ही फार कमी आहे ग्रामीण भागांमध्ये सुद्धा. ओके, ग्रामीण काय शहरी भागामध्ये सुद्धा इंटरनेट जेवढा 4G वगैरे चालायला पाहिजे तेवढ्या स्पीडमध्ये नाही चालत. बाकी देशांच्या कम्पॅरेटिव्ह इंडिया त्या बाबतीत माग आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा आपल्यासाठी एक चॅलेंजिंग पार्ट असणार आहे. आणि तिसरा एक रिस्क आहे ती म्हणजे सायबर सिक्युरिटी. ओके, म्हणजे अख्ख्या जगाला आता रिसेंटलीच एका वॉनाक्राय नावाच्या तुम्हाला माहिती असेल व्हायरसने त्रस्त केलं होतं. त्याच्यामुळं हा जो सायबर सिक्युरिटीचा जो मुद्दा आहे हा एक महत्त्वाचा आहे आणि हा एक रिस्क फॅक्टर सुद्धा आहे. ओके, त्याच्यामुळे आपला देश पहिल्यांदा सायबर सिक्युरिटीमध्ये थोडासा इम्प्रूव्ह झाला पाहिजे, त्यानंतर आपण या पेमेंट बँकचे जे फायदे असतील ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. ओके, तर ही सगळी इन्फॉर्मेशन अतिशय महत्त्वाची होती. तुम्हाला ऍप्लिकेशन इकॉनॉमिक्स अशा पद्धतीचं बनू शकतं एक्झाममध्ये. ओके, एखादा प्रश्न हिस्ट्री संबंधित असतो, एखादा करंट न्यूजमध्ये असतो आणि एखादा प्रश्न हा ऍप्लिकेशन ओरिएंटेड असतो. त्याच्यामुळे सगळे जे फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत हे सगळे डिस्कस केलेले आहेत. आमच्याकडून एक थोडासा एक एरर राहिली होती. आपला जो डेली क्विजचा 18वा सेशन होता त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 9 जो करंट अफेअर्सशी संबंधित होता त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की पेमेंट बँक संबंधित खालील योग्य विधान निवडा आणि 4 विधानं दिले होते. ठेवी स्वीकारायला काही मर्यादा आहे, त्याच्यानंतर बाकीचे 4 सेंटेन्स असे होते. याच्यामध्ये चुकून तुम्हाला आन्सर हे पर्याय 4 सांगितलं होतं, मात्र याच्यामध्ये पर्याय 1 आणि 4 हे दोन्ही विधानं योग्य आहेत. ओके, त्याच्यामुळे इथं जर योग्य विधान निवडा असं जर म्हणलं तर पर्याय 1 आणि पर्याय 4 हे दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर असतील. पर्याय 1 मध्ये असं सांगितलंय ठेवी स्वीकारायला काही मर्यादा आहे, तर करेक्ट आहे, 1 लाखांपर्यंतचीच मर्यादा आहे आणि कर्ज देण्यास मनाई आहे, तर हे सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे. ओके, तर हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या जर नोट्स बनवल्या असतील तर तिथं करेक्शन करून घ्या. एक महत्त्वाचा पॉईंट राहिला होता त्याच्यासाठी हे लेक्चर पूर्ण बनवलेलं आहे. ओके, तुम्हाला बरेचसे पॉईंट्स इथं कव्हर झाले असतील. तर लेक्चर कसं वाटलंय हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा. भेटूया आपण पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.